तेवढं पाय आली तिला. फडाफडा तोडायचं, माल करायचं आणि वाटायला लागायचं ते नाही. दमाने तोडीत बसायचं. कशाला तुटतो का नाही बघत बसायला. आनंद जरा भाडा भाडा आली की आमची लागत पात करू तुम्ही मागच आहेत. हो हा मग पात लागत आली. माल कुठे किती तोडलास बघ बरं. देव इकडे येऊन तरी बघ. तुमच्या पाताला खुर्पीवाले आले ते म्हणून माझ्या पाताला येऊन बघ किती माल तुटला. उगा आपलं तोडू का नको करतो. हा आमच्या पातीला कुठं खुर्पीवाले आहेत बघा. आमचे खुर्पीवाले किती सोड देत दाना. उरका भाड त्यातून उरकायचं. आकारला तर गाड्या बाजूला. हो 11 वाजता तर आपला माल व्हायला पाहिजे. माल झाला. माल काय करते रे. माल केल्याशिवाय माल होत 40 मुळी होत आली. अजून 20 खाल्ली की झाली 50. आव अजून 20 मुळी खाल्ली की झाली 50 मुळी. तुमच्या पाताला किती मुळे पडले असतात. संगीतच्या 40 मुळ्या झाल्या ना. किती 40 मुळी होती संगीतची बी. 40 मुळे झाले तुमच्या पाताला. संगीत हा 80 मुळ्या होत्या. 80 40 नाही. आमची गाडी होती थोडं कमी होते. माझ्या पाताला किती होतं माहिती का. 5 हा 5 लय मोठा तोडलास की. 5 मुळ्यात गाडीच भरली आमची तर. आम्हालाच म्हणते असं साहेब बघ. जे बैल चालतो त्याचा शेपूट मुरगाळतो माणूस. माझ्या लेकाने आणलं ना पुढून दंदाना तोडीत. लेकानं आणलं मग लेकाच्या गाडी भरत नाही तेवढं तोडलं मग कमी पडतो. माझ्या नवरा माझ्या लेकर काय कमीत का काय. माझ्या नवरा माझे लेकर काय कमी आहेत. पडलेलंच कसं काय मिळ लागाना गेलं बघा मला. वाकडा ऊस काढून घ्यायचा आधी. वाकडा पडलेला. अरे हे इकडून पडलं तिकडून इकडे आलंय. माणसाला सुधारणा काय होणार. काल लय हाणलं होतं. आज काय झाले. मस्त तोडाय बघायला पण मिळच लागा नाही आता. काल ऊस भात हाणला होता ना. असा भडा ऊस हाना वाटतोय. तसला ऊस हाण वाकडे तोडा रे बाबा. हो इकडून तिकडे खांद्याला इकडे आता मुंडके तिकडे वाळले. त्याचे मुंडके तिकडे वाळले. मोठा पोरगा कुठे गेला. मोठा वाघ पुढून यायला लागला. सगळेच काकडे घेऊन माहिती का. खरं काय. आणि आलाय घेऊन तो सगळ्याच काकडे घेऊन आलाय. सगळ्या कशाला आणणार. फळे लावायचे पुढं म्हणजे ओढले वाटतंय. लय मोठ्या काकऱ्या फिरण्याचा टाइम जातो रे. लय मोठ्या काकऱ्या धरल्या फिरण्याचा टाइम जातो. 10 काकऱ्या धरत नाही. 10 नाही तो आलो. 11 आहेत. 10 नाही तर 12 काकऱ्या. 12-13 काकऱ्या. 2 हारी पडतात. आपल्या शेजाऱ्यांनी गाडी लावली माहिती का. लावू द्या. कालचा उरलेला माल आहे त्यांचा. कसं असतं माहितीये का. हाय आमचा माल म्हणून माणूस दमान भरते. महाग पडत तेव्हा आपलं कसं असतं. आईला आपल्याला माल नाही हाना. त्या नादात भला कसून माल होतो. झालं बाया बरोबर इथवर जुळवायचं. बरोबरच होते ते. बाया बरोबर इथं जुळवायचं हे करायचं. काय नाही पुढे गेला माणूस हारीनं हाणत बदकून माल होतो. कमी पडलं का नाही की पुन्हा अजून तोड बरं का मालक. म्हणा एकदा हात उचलून आता एकदा टाकले की पुन्हा नाही घेऊ वाटत हातात. झालं की ही टप्पा आला. आता पुढचा टप्पा घेतला की होते. तो टप्पा झाला एका गाडीचा. आता एका गाडीचा माल झाला आपला ना. एका गाडीचा माल झाला. एका गाडीचा टप्पा झालाय. आता दुसऱ्या गाडीच्या टप्प्याला धरणं बरोबर हाणायचं. जी आवायचं ते सुरू करायचं भरायला. एवढ्या टप्प्यात आलोच ना. आम्हाला जेवढं रान सोडले तेवढं मिटवलं ना. आता आम्ही सोड राहिले आमच्या 2 मुळ्याचं. मला जागा करायलाच गेला अर्धा तास मालक. तसंच असतं बाबू. मला पुन्हा वाटलं तिथंच तुम्ही तोडा म्हणला होता. तिथंच तोडला असतं बरं. म्हणलं होतं मी जागा करतो पुढं. जागा करण्याच्या नादामध्ये
भया म्हणला आई हिथून नको गाडीपासून तोडू, माल आणलाय. आई हिथून नको तोडू, पुढे जाय. चला बा म्हणलं पुढे तर पुढे. गाडीपासून माल आणला बाबू रेट हा गाडीपासून. हो बैल कसे उभा राहिले बघितलं बघा ना निवांत. खायला आता पेंट चालू आहे ना त्यांना. निवांत उभा राहिले खाऊन पिऊन वगैरे. काल धुतले तर आज जनावराला काय काल पेंट धुतले. आणला, गोळी पेंट आणली, 3 पोते खायला आणली त्यांना. काल धुतल्यावर मुळे बी कसे हे झालीत ना. काल धुतलेत पुन्हा निर्मळ झाले. हा धुवा लागतंय त्यांना, आपण धुवा लागतंय. कोण धुईन त्यांना? त्याच्यामुळे सुस्त उभा राहिले निवांत. स्वच्छ राहतं, करमत जनावराला बी. काम केल्यावर जनावरला बी धुतल्यावर जरा हे होत असेल का. घाम येतो ना त्यांना बी, घाम येतो धुतल्यावर. काय मुळे गेला रे भाऊ. हा गाडीत आपल्या ट्रक मध्ये टाकून आणले होते. मळून गेले सगळे लाळण. उचलू लाग काय. होय होय होय. हा ते गेले का. हा झाले 2 भारे. सत्तक दिवसभर बघायचं काम नाही. कमी पडलं तर या लगेच. चार 5 जनावरला काय होणार आहे 2 भारे ना. आपण तर एवढं मोठं लागणीचं वाड तोडलेलं निघत होतं तरी पुरत नव्हतं. टोले एका दिवसात खातीच पहिले. हा 20-25 महिने तरी एका दिवसात खाते आपले पहिले. कुंकड बी पडलं येड वाकडे. हो ना कुंकडे पडे सुधरत नाही हो मला. सरळ बी नाही ऊस. 1-2 ऊसानं घोटाळा केलेला आहेच. मला तर तोडाच कसं 3 वेळ लागा ना. आणि इकडून तिकडून जे उभा ऊस आहे ते लगेच अंगावर खोलतो इकडून डुंबऱ्याने लगेच. 1-2 पडलेले आहेतच ना. आता तुमच्या दोघाच्या पाता लागला ती एक जण पुढून जा आणि एक जण माझ्या शेजारी यावं. तिकडे तिकडे पाहत करू नका आता. त्या आव बाबान चांगलं तोडलं. हा काय म्हणल्या. हा थांब जरा. उभा होऊ द्या नका तसा. उभा धरल्या उभं होत्या बैलाचा. तिथं जागा सुद्धा ना बैलगाडी लावायला. कुठं तिथं ते काही फिरून लावा. आम्ही सगळा घोळच करून टाकला. तिकडे सगळं हे चौंदाडा सगळं उसाच ऊस केला पायाखाली. नग बाबा कावळा इथं टाक. उचलायला इथं टाइम नाही. तेच म्हणायला लागले पोरग कसं ऊस टाकायला. नाही फिरवायला गाडी. आपल्याला गाडी आणायला जागा पाहिजे त्याच्यातच टाइम जातो ना. त्यातच टाइम जातोय. आज सांगितलं ऊस आणला बरोबर म्हणे. हा नादच करायचं. ते म्हणलंच होता मी लई ऊस तोडणार आहे म्हणून. बरा संगीतपेक्षा माझ्या भयाने जास्त सोडला. माझ्या भयाकडे बघा ना. जागा दिली भयाकडे. त्या इथून जाय बरं भयाकडे. हो बरं इथून जा भयाकडे. इकडून जा भयाकडे. बोल हो जाय भया तिकडे पुढे गेला. दिवस आणलाय मोठी बरं. भयान लई तोडला माहिती का. स्टॉप कशाला जाता हे करत करत हे करायचं. स्टॉप करून बोलायचं आणि स्टॉप करून बोलायचं आणि चालू करून तिकडे जायचं. चालू करून चाललीस का. हा 16 मिनिटाचा 15 12 13 16 मिनिटापासून झालं की बंद करायचं.
किती तोडले काय माहिती भैयाने. डोंगळे आले मग घ्या. लय मुंगळे चावत येत नाही बाबा. माझी तर बघा नाही कसं झालं राडा सगळा. एक पट्टा काय शिकून होती का तू त्या हाताला. चल मग तिकडे काय ऊस तोडायली. चार. दिदे चल. किती तोडले ग भैयाने. लय बघ तोडले आपल्या इथं. बदबद हाणतो देऊ तिथून तिकडं माग. हो आपली जागा झाली नाही त्याची जागा करून लगेच तेवढा उचलला त्याने. हो ना मग 11 काकड्याची मग तीच नव्हती ना. हेडफोन हे कानात हेडफोन म्हणा भयाच्या. गाण्याच्या तालाव हाणला असं गाण्याच्या ताला पाणी ताण लागली बघ म्हणे. जा दे पाणी आणि इकडं बंद करायला.